अमरावती जिल्ह्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या ग्राहकांनी व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कथित अव्यवस्थेबद्दल पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ओला कंपनीने अमरावती जिल्ह्यात शोरूम आणि विविध तालुक्यांमध्ये सर्व्हिस स्टेशन सुरू करण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात विक्री व दुरुस्तीसाठी पुरेसा कुशल स्टाफ उपलब्ध नाही। यामुळे ग्राहकांना गाडी दुरुस्तीसाठी त्रास होतो आणि वेळेवर सेवा मिळत नाही। तसेच कंपनीचे कर्मचारी घरपोच डिलिव्हरी आणि सर्व्हिस देण्यास तयार नसल्याचा आरोप केला आहे। कंपनीचे लोक फोन उचलत नाहीत किंवा सर्व्हिस सेंटरचे नंबर देत नाहीत। पूर्ण ग्राहकांकडून तक्रारी असूनही कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही। तसेच मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे। या गंभीर समस्याची तात्काळ दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व ओला इलेक्ट्रिक ग्राहकांनी 3 नोव्हेंबर 2025 रोजी अमरावती येथील ओला शोरूम नवाते चौक येथे सकाळी आपल्या समस्यांचे निवेदन देण्यासाठी व सेवा आणि सर्व्हिस स्टेशन संबंधित आंदोलन करण्याचे ठरविले आहे। ओला कंपनीकडून आम्ही गाडी घेतलेली होती। एप्रिल महिन्यामध्ये गाडी घेतली। आज 6-7 महिने झाले आहे। त्या गाडीमध्ये मला जवळपास 4 ते 5 वेळा गाडीमध्ये ऑटोमॅटिकली गाडी बंद पडते आणि प्रॉब्लेम येते। याबाबत मी वारंवार ओला कंपनीशी संपर्क केला। इथले तर ऑनलाईनमध्ये यांचे ग्राहक क्रमांकावर नंबर लावल्यावर हा फोन कोणीच उचलत नाही, म्हणजे आमचे ग्राहक अधिकारी व्यस्त आहे हेच दाखवतात। इथल्या स्थानिक वर्कशॉपला गेलो तर तिथे कोणत्याही प्रकारचा नंबर कोणत्याही अधिकाऱ्याचा डिस्प्लेमध्ये नाही आहे आणि कोणाचाही कॉन्टॅक्ट नंबर भेटत नाही। जर मिळाला तर ते लोक फोन उचलत नाही, काही दिवसानंतर ते तुमचा फोन नंबर ब्लॉक करतात। याबाबत मी त्यांना 30/9/2025 मान्य जिल्हाधिकारी RTO साहेब यांना पण तक्रार केली आणि ओला कंपनीला त्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। याबाबत आम्ही वर्कशॉपमध्ये गेलो, तिथे चौकशी केली असता तिथे भरपूर ग्राहकांच्या तक्रारी आहे की आम्हाला स्पेअर पार्ट मिळत नाही, म्हणून 3-3 महिन्यापासून त्यांच्या गाड्या तिथे उभ्या आहे। येणाऱ्या 3 तारखेला नोव्हेंबरच्या 3 तारखेला आम्ही या ओला कंपनीला इंटिमेशन दिले, सर्व दिलं। येणाऱ्या 3 तारखेला आम्ही त्यांच्या शोरूमला टाला ठोक, सर्व्हिस स्टेशनला आणि शोरूमला टाला ठोक आंदोलन करणार आहे। संपूर्ण जिल्ह्यातून ओला ग्राहक जे त्रस्त झाले आहे ते येणार आहे, याचा काहीच अंदाज सांगता नाही। कितने लोगों ने संपर्क किया आज तक आपसे ये बात? तिथं आम्हाला जवळपास काल आम्ही सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केला तर जवळपास 25 ते 30 लोक आम्हाला त्यांचा मेसेज आलेला आहे की आम्ही लोक येतो, आमच्या तक्रारी आहे। 2-2, 3-3 महिन्यापासून आमच्या गाडी तिथेच आहे। गाडी की किंमत क्या आहे? ओलाची बेसिक मॉडेलपासून जर घेतलं तर 1,14,000 पासून तर जवळपास 3 ते 3.5 लाख रुपयापर्यंत माझ्या अंदाजाने गाडी आहे त्यांची 2.5-2 लाख। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।